हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपला आज क्लास 10 आहे. आजपर्यंत आपण क्लास 9 बघितलेले आहेत. मागच्या क्लासमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ फ्लॉवर्स बघितलेले आहेत. आजच्या क्लासमध्ये आपण टाईप ऑफ क्वेरीज बघणार आहोत की किती प्रकारच्या क्वेरीज आहेत, त्यांचा यूज कोणकोणत्या मेहंदी प्रिंट डिझाईनमध्ये होतो, क्वेरी कशी काढायची, त्याचे किती शेप आहेत याची आपण आज बेसिक माहिती घेणार आहोत. आणि आजच्या क्लासमध्ये आपण टाईप ऑफ क्वेरी जे बघणार आहोत एकदम सिम्पलमध्ये बघणार आहोत, कारण जे सध्याचे जे बिगिनर्स आहेत मेहंदी शिकणारे त्यांना खूप हार्ड वाटू नये क्वेरी काढताना. त्याच्यामुळे सिम्पलमध्ये आपण आज बघणार आहोत की टाईप ऑफ क्वेरीज कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मी सर्वप्रथम इथे लॅमिनेशन केलेलं पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण बेसिक शेप जे आहेत क्वेरीचे ते आपण बघणार आहोत. तर आपण इथं सध्या जे फर्स्ट शेप जो बघत आहोत क्वेरीचा तो पानासारखा आहे. क्वेरीचा जो मेन भाग जो असतो त्याची प्रॅक्टिस आपण इथं करणार आहोत. तुम्ही प्रॅक्टिससाठी या प्रकारची शीट यूज करू शकता. अशा प्रकारे फर्स्टली दोन्ही साईडनी क्वेरी काढायचा ट्राय करायचा आहे. आपण मेहंदी काढत असताना जर अशी आउटलाईन वगैरे काढलेली असेल तर त्याच्यावरती पण मेहंदी कशी काढायची ते आपण बघणार आहोत. मेहंदी काढताना दोन्ही साईडनी तोंड करून क्वेरीचं दोन्ही साईडनी तोंड करून क्वेरी काढता आली पाहिजे, अशी प्रॅक्टिस करायची आहे. इथं आपण डिझाईन काढल्यासारखी जर आपण लाईन्स मारून घेत आहोत आणि त्याच्या खालच्या बाजूने आपण क्वेरीचा शेप बघणार आहोत. फर्स्टली चेहऱ्याचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मग खालचा भाग काढून घ्यायचा आहे. आता इथं आपण चेहरा न काढता वरच्या साईडने 3 लाईन्स घेणार आहोत. अशा प्रकारे भरपूर प्रकारच्या क्वेरीज आहेत ज्यांचा उपयोग मेहंदीमध्ये होतो. अशा प्रकारची पण एक क्वेरी आहे, याचा मोस्टली उपयोग अरेबिक मेहंदीमध्ये होतो. अशा प्रकारे क्वेरी काढायची प्रॅक्टिस व्यवस्थित अशी करायची आहे. हे आपण काय बेसिक शेप बघितलेले आहेत. आता आपण मेहंदीला सुरुवात करूया. आपण जी फर्स्ट क्वेरी जी बघितलेली तेच क्वेरीचा शेप आपण इथे काढणार आहोत. अशा प्रकारे क्वेरीचा जो आकार आहे त्याची प्रॅक्टिस आपण करायची आहे. आता हा पार्ट आपण काढून घेतला आहे, तर याच्यामध्ये डिझाईन कशी फिल करायची हे पण आपण पाहून घेऊया. अशा प्रकारे डिझाईन भरून घ्यायची. यातमध्ये डिझाईन तुम्हाला हवी तशी भरू शकता. फर्स्ट पार्ट आपण बघितलेला सेगल क्वेरीचा तो एकदम राऊंड होता. हा थोडासा कर्व शेपमध्ये आहे. नॉर्मल चेंजेस असतात क्वेरीमध्ये, पण त्यांनी पण क्वेरीचा आकार एकदम बदलून जातो. हा एक आकार आहे क्वेरीचा. तुम्ही कोणतीही क्वेरी काढता त्यावेळेस क्वेरी काढून झाल्यावर क्वेरीमध्ये आपण डिझाईन भरल्यावर त्याला आउटलाईन करायची विसरायची नाही, कारण आउटलाईन केल्याने क्वेरीला फिनिशिंग छान दिसते. आणि क्वेरीची तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करता त्यावेळेस दोन्ही साईडने चेहरा करून क्वेरीची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस अरेबिक मेहंदी वगैरे काढता त्यावेळेस दोन्ही साईडने तुम्हाला क्वेरी काढावी लागते, त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. अशा प्रकारे आउटलाईन करून घ्यायची आहे. तुम्हाला अशा प्रकारच्या क्वेरीचा मोस्टली यूज अरेबिक मेहंदीमध्ये होतो. दुबई पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेरीचा उपयोग होऊ शकतो.
मध्ये डॉट काढून घ्यायचे, आउटलाईन करून घ्यायची क्वेरीला. अरेबिक मेहंदी तुम्ही ज्यावेळेस ब्राईडला मेहंदी वगैरे काढल्या जातं त्यावेळेस तिथे जे सायडर वगैरे असतात त्यांना पण मेहंदी काढण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकतो. आपण वरतीची कोयरी बघितलेली त्याच्यामध्ये पूर्ण डिझाईन भरलेली, पण अशी सिम्पलमध्ये कोयरीसुद्धा तुम्ही काढू शकता ज्याच्यामध्ये फक्त वन टाईपमध्ये डिझाईन भरायची. अशा प्रकारे ही एकदम सिम्पलमधली कोयरी आहे. कोयरीचा शेप कमी जास्त होऊ शकतो, तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराची कोयरी तुम्ही काढू शकता. आता ही जी कोयरी बघतोय आपण ती पूर्ण फिल करून घेणार आहेत आपण डिझाईन काढून घेऊन. अशा प्रकारची कोयरी पण तुम्ही काढू शकता. हे एकदम सिम्पलमधले शेप आपण बघत आहोत की जे मेहंदी बिगिनर्स आहेत त्यांना मेहंदी काढताना काही अडचण वगैरे येऊ नये यासाठी. लवकरच मी तुम्हाला कोयरीवरची स्पेशल मेहंदी काढून दाखवेल, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोयरीचं यूज कशा पद्धतीने करू शकता तुम्ही. ही एक डिफरंट टाईपची कोयरी आहे. चेक्स भरून घ्यायचे. ही आणखीन एक वेगळ्या प्रकारची कोयरी आहे. फ्लावर्स टाईप असं आपण याला म्हणू शकतो. नेक्स्ट डिझाईन. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही एक न्यू डिझाईन आहे, त्याच्यामध्ये आपण कोयरीच्या साईडनी आणखीन एक वरच्या साईडनी शेप घेतलेला आहे. अशा प्रकारचे शेप वगैरे यूज करून तुम्ही मेहंदीला छान असा लुक देऊ शकता. वरचा जो भाग आहे त्यामध्ये सिंपल अशी मेहंदी भरून घ्यायची डिझाईन. फिलर एलिमेंट्समध्ये आपण अशी डिझाईन बघितलेली, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठेही स्पेस मोकळी सुटली नाही पाहिजे, पूर्ण स्पेस फुलफिल झाली पाहिजे. आउटलाईन करायला विसरू नका. आता आपण जे हातावरती डिझाईन वगैरे काढतो त्याच्यामध्ये आपण कोयरी काढतो त्याच्यामध्ये फ्लावर वगैरे यूज करतो. त्याचे एक पॅटर्न तुम्हाला काढून दाखवते मी. अशा प्रकारे फ्लावर काढून घ्यायचे, त्यामध्ये शेडिंग भरायची आहे आणि कोयरीमध्ये डिझाईन भरून घ्यायची आहे. त्याच्या वरच्या साईडनी डॉट असणारे लाईन्स घ्यायचे आहेत. अशा प्रकारचे पॅटर्नमध्ये तुम्ही मेहंदी यूज करू शकता. तुम्हाला मेहंदी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला पाहत राहा आणि मेहंदीची प्रॅक्टिस करत राहा. आय होप तुम्हाला व्हिडिओज नक्की आवडत असतील. अशा प्रकारे आपण फिलर एलिमेंट्समध्ये इथं लोटसची डिझाईन बघितलेली आहे. अगोदर कोयरी काढून घेतली आहे आणि मग आपण फूल काढले. तुम्हाला ज्या टाईपमध्ये सिंपल वाटेल तशी तुम्ही मेहंदीमध्ये कोयरी काढू शकता. अगोदर फूल काढून कोयरी काढू शकता किंवा कोयरी काढून सुद्धा फूल काढू शकता. आता वरच्या ह्याच्यामध्ये डिझाईन भरून घ्यायची आणि फ्लावरमध्ये शेडिंग भरायची आहे. लास्टला मी तुम्हाला एकदा सगळी डिझाईन दाखवणार आहे. हे पहा, अशा प्रकारची आपल्या सिंपलमध्ये कोयरी काढून झालेली आहे. प्लीज तुम्ही याची छान अशी प्रॅक्टिस करा.
पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. थँक्यू.